खुर्च की पेटी बांध लो मेरे दोस्त, क्योंकि मौसम बिगड़ने वाला है. कारण आज आपण या क्लासमध्ये यूजीसी नेट सेट JRF पेपर नंबर 2 मराठी 2024 डिसेंबर ते 2025 मध्ये येणारे जे नेट सेट JRF आहे त्याकरिता आपण पेपर नंबर 2 चे सर्व मटेरियल, सर्व सिलेबस या ॲस्पिरंट अड्डा चॅनल वरती कंप्लीट करणार आहोत. तर आजची जी क्लास आहे ती सेकंड क्लास आहे. याच्या आधी आपण 1200 पर्यंतचा जो मराठी वाङ्मयाचा प्रारंभ काळ आहे तो कंप्लीट केलेला आहे. या आजच्या क्लासमध्ये आपण घटक नंबर 2 महानुभावीय गद्य वाङ्मय कंप्लीट करणार आहोत. तर चला आजच्या क्लासला सुरुवात करूया. हा तुमच्या समोर 10 लाखांचा प्रश्न. चला लवकरात लवकर आन्सर द्यायचा आहे. नीट व्यवस्थित वाचायचा, समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आन्सर करायचं. असं समजायचं की आज एक्झामला बसलेलो आहोत आणि हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला 2 मार्क मिळवून देणार आहेत. तर चला लवकरात लवकर कमेंट करून आन्सर कळवा की क्वेश्चन नंबर 1 चं करेक्ट आन्सर काय आहे. क्वेश्चन नंबर आहे, स ग तुडपुडे यांनी प्रथम या संप्रदायास महानुभव पंथ असे नाव वापरले. या पंथाचे मूळ पुरुष श्री गोविंद प्रभू उर्फ गुडम राहुल होते. 4 ऑप्शन दिलेले आहेत ABCD. ह्याच्यातलं अचूक जे उत्तर असेल ते निवडून आपल्याला द्यायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 1 चं करेक्ट आन्सर आहे संपूर्ण विधान बरोबर. हा तुमच्या समोर क्वेश्चन नंबर 2. चला लवकरात लवकर आन्सर द्या. क्वेश्चन नंबर 2 काय आहे, महानुभाव संप्रदायाचे संस्थापक कोण होते. हे आहे श्री चक्रधर स्वामी उर्फ हरपाडदेव. बी आहे केशवदास. सी आहे नारायण पंडित. डी आहे भास्कर भट्ट बोरियरकर. क्वेश्चन नंबर 2 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. श्री चक्रधर स्वामी उर्फ हरपाडदेव हे महानुभाव संप्रदायाचे संस्थापक होते. एक नीट लक्ष देऊन समजून घ्या की आपण सिलेबस कंप्लीट करत जात आहोत. कसलं सिलेबस? जे यूजीसी नेट सेट JRF साठी दिलेले सिलेबस आहे त्या सिलेबसच्या संबंधित जेवढे MCQs आहोत ते MCQs आपण सोबत घेत जात आहोत आणि त्या सोबत जे जो महानुभव पंथ आहे, संप्रदाय आहे, त्याची कन्सेप्ट आपण क्लिअर करत जात आहोत. तर त्याच्या रिलेटेडच सर्व हे प्रश्न दिलेले आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. महानुभावाचे सविस्तरपणे तत्वज्ञान कोणत्या ग्रंथात सांगितले आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन नंबर ए लीळाचरित्र. बी सूत्रपाठ. सी स्थानोपती. डी दृष्टांतपाठ आणि ई स्मृतिस्थळ. वरील 4 ऑप्शन दिलेले आहेत. केवळ बी आणि सी. दुसरा आहे केवळ बी. केवळ ABC आणि डी. आणि चौथा ऑप्शन आहे वरील सर्व. महानुभवाचे सविस्तरपणे तत्वज्ञान कोणत्या ग्रंथात सांगितलेलं आहे. तर सूत्रपाठ या ग्रंथात महानुभव संप्रदायाचे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. सूत्रपाठ हा ग्रंथ केशवदासांनी लिहिलेला आहे. ओके. क्वेश्चन नंबर 4. चला या क्वेश्चन नंबर 4 चं करेक्ट आन्सर तुम्ही लवकरात लवकर रॅपिड फायर मध्ये द्यायचं आहे.
चला तर क्वेश्चन नंबर 4 काय आहे? महानुभाव संप्रदायात 5 मूर्तीची पूजा केल्याने पंचकृष्णाच्या वचनांना प्रमाण मानतात. या पंचकृष्णात श्रीकृष्ण, श्री दत्तात्रय प्रभू, श्री चांगदेव राऊळ, श्री गोविंद प्रभू, श्रीधर यांचा समावेश दिसतो. या पचकात विषयी डॉक्टर प्र न जोशी म्हणतात, महानुभाव यांचे श्रीकृष्ण हा विष्णूचा मर्यादित अवतार नसून परब्रह्माचा साक्षात असा अवतार आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत, ए बी सी आणि डी. करेक्ट आन्सर निवडून द्यायचा आहे. सर्वात आधी दिलेला आहे संपूर्ण विधान चूक, सेकंड दिलेला आहे पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. सी दिलेला आहे संपूर्ण विधान बरोबर. डी दिलेला आहे पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. कारण महानुभाव संप्रदायाच्या 5 मूर्तीची पूजा केल्याने पंचकृष्णाच्या वचनाप्रमाण मानतात. खरं आहे. या पंचकृष्णात श्रीकृष्ण, श्री दत्तात्रय प्रभू, श्री चांगदेव राऊळ, श्री गोविंद प्रभू, श्रीधर यांचा समावेश दिसतो. या पंचकाविषयी डॉक्टर प्र न जोशी म्हणतात, महानुभाव यांच्यामध्ये श्रीकृष्ण हा विष्णूचा मर्यादित अवतार नसून परब्रह्म साक्षात असा अवतार आहे. अगदी सर्व जे स्टेटमेंट आहे ती अचूक आहे, म्हणजे परफेक्ट आहे, बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी संपूर्ण विधान बरोबर. क्वेश्चन नंबर 5. चला क्वेश्चन नंबर 5 चं करेक्ट आन्सर द्यायचं आहे. चला द्या बरं लवकरात लवकर, रॅपिड फायर मध्ये. काय आहे क्वेश्चन नंबर 5? काय आहे? श्री चक्रधरांच्या वचनांना श्रुती म्हणतात तर नागदेवाचार्य यांच्या रचनांना स्मृती म्हणतात. सॉरी जरा मिस्टेक झाली. श्री चक्रधरांच्या वचनांना श्रुती म्हणतात तर नागदेवाचार्य यांच्या रचनांना स्मृती म्हणतात. दोन्ही सेम वाटलं म्हणून गेलं ते. तर ऑप्शन 4 दिलेले आहेत. 4पैकी करेक्ट जे आन्सर आहे, ती अचूक जे आन्सर आहे ते आपल्याला निवडायचं आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 5 चं करेक्ट आन्सर आहे संपूर्ण विधान बरोबर. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 6. चला लवकरात लवकर, फास्ट, एकदम स्पीड मध्ये आन्सर द्यायचं. मेंदू कसा आपला खणखणीत असला पाहिजे. वाचा क्वेश्चन नंबर 6 काय आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये दिलेला आहे, लीळा चरित्र श्री गोविंद प्रभू चरित्र हे गद्य ग्रंथ कोणी लिहिले आहेत? लीळा चरित्र श्री गोविंद प्रभू चरित्र हे गद्य ग्रंथ कोणी लिहिलेला आहेत? कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन 4 दिलेले आहेत. 5 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे केशोबास, बी आहे नरेंद्र, सी आहे विश्वनाथ पंडित, डी आहे महिम भट्ट आणि ई आहे वामन पंडित. करेक्ट आंसर काय असेल? ये रहा आपके सामने 25 करोड़ का सवाल. क्वेश्चन नंबर 6 करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर डी, केवळ डी. ऑप्शन नंबर 3 महिम भट्ट यांनी लीळा चरित्र, गोविंद प्रभू चरित्र हे ग्रंथ लिहिलेले आहे. दोन्ही ग्रंथ हे लीळा चरित्र आणि गोविंद प्रभू चरित्र हे महिम भट्टांनी लिहिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 7. चला या प्रश्नाचे लवकरात लवकर, फास्ट, एकदम जलद गतीने, एकदम काय बोलतात की चेन्नई एक्सप्रेसच्या गतीने आन्सर द्यायचं आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय सांगतो? लीळा चरित्र हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे. लीळा चरित्र हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे. श्री चक्रधर स्वामींच्या आठवणी एकत्र करून महिम भट्टाने लीळा चरित्र ग्रंथाचे संपादन केलेले आहे.
या ग्रंथाची निर्मिती इसवी सन 1283 सके 1205 दरम्यान झाली आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. संपूर्ण विधान बरोबर, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, संपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. वरील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. लीळाचरित्र हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे. बरोबर, लीळाचरित्र हा मराठीतील पहिला ग्रंथ आहेच. सी चक्रधर स्वामींच्या आठवणी एकत्र करून महिम भट्टाने लीळाचरित्र ग्रंथाचे संपादन केलेलं आहे. लीळाचरित्रेचे जे लेखक आहेत ते महिम भट्ट आहे. अचूक बरोबर आहे. या ग्रंथाची निर्मिती 1283 सके 1205 दरम्यान झाली आहे. बरोबर आहे. म्हणून संपूर्ण विधान हे बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए संपूर्ण विधान क्वेश्चन नंबर 7चं ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. ओके. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8चं चला आन्सर द्या. सोचो, पढ़ो, ध्यान से पढ़ो, समझने की कोशिश करो. किससे रिलेट ये क्वेश्चन से, कोणता प्रश्न कोणत्या घटकातून विचारला गेलेला आहे, कोणत्या ग्रंथातील आहे. नीट जर आपली कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण अचूक प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो आणि 2 मार्क आपल्या खात्यामध्ये जमा होतील आणि तुम्हाला सहज GRF मिळून जाईल. म्हणून नेहमी विचारपूर्वक आन्सर द्यायचं, तुक्का नाही मारायचा. तुक्का नेहमी बरोबर लागेल हे नसतं, थोडंसं माइंडचा इस्तेमाल करायचा असतो. क्वेश्चन नंबर 8 सांगतो की लीळाचरित्र या ग्रंथात एकार्धात 74, पूर्वार्धात 358 व उत्तरार्धात 488 व इतर असा एकूण 920 लीळा येत असल्याचे सांगितले. वरील मत कोणी वरील स्टेटमेंट कोणी दिलेले आहे, मत कोणाचे आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. डॉक्टर स गो तुळपुळे, बी आहे प्रणव जोशी, सी आहे डॉक्टर VB कोलते आणि डी आहे वरील सर्व. क्वेश्चन नंबर 8चं अचूक आन्सर आहे प्रणव जोशी. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. माइंडेड. ओके. तर चला तुमच्या समोर 2 करोडचा क्वेश्चन नंबर 9 सवाल. चला वाचा, लवकरात लवकर आन्सर द्या. क्वेश्चन नंबर 9. लीळाचरित्र एकाक उत्तरार्ध आणि पूर्वार्ध असा 3 भागात एकूण लीळाचरित्र संख्या 1509 असल्याचे कोणी सांगितलेले आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. प्रणव जोशी, बी स गो तुळपुळे, सी डॉक्टर विल कोलते, डी हना देशपांडे. क्वेश्चन नंबर 9 चं करेक्ट आन्सर आहे सोगो तुळपुळे. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 10. चला क्वेश्चन नंबर 10चं करेक्ट आन्सर द्यायचं आहे सर्वांनी. एकाक भाग वेगळा न करता पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे भाग मानून पूर्वार्ध 592 व उत्तरार्ध 655 असा एकूण 1247 लीळा असल्याचे कोणी सांगितलेले आहे. 4 ऑप्शन आहे. 4 ऑप्शन मध्ये अचूक आन्सर द्यायचा आहे. ए आहे अन देशपांडे, बी आहे स ग तुळपुळे, सी आहे VB कोलते, डी आहे प्रणव जोशी.
ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 10चं करेक्ट आन्सर आहे व्ही कोलते. ऑप्शन नंबर 3 सी. क्वेश्चन नंबर 11. चला लवकरात रॅपिड फायर मध्ये क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 काय सांगतो? माहिम भट्टाने लिहिलेला दुसरा ग्रंथ श्री गोविंद प्रभू चरित्र या ग्रंथाला महानुभाव पंथात रुद्धिपूर चरित्र असा उल्लेख दिसतो. व्ही कोलते यांनी या ग्रंथाला श्री गोविंद प्रभू चरित्र असे नाव दिले आहे. 4 ऑप्शन आहेत ए, बी, सी आणि डी. ए आहे संपूर्ण विधान बरोबर, बी आहे संपूर्ण विधान चूक, सी आहे पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, डी आहे उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. संपूर्ण विधान बरोबर आहे. नीट लक्ष देऊन वाचलं असाल तर तुम्हाला समजलं असेल, कारण महिम भट्टाने लिहिलेला दुसरा ग्रंथ श्री गोविंद प्रभू चरित्र आहे. महानुभव पंथात रुद्धिपूर चरित्र असा उल्लेख दिसतो. करेक्ट. व्ही कोलते यांनी या ग्रंथाला श्री गोविंद प्रभू चरित्र असे नाव दिलेलं आहे. ॲब्सोल्युटली राईट. सो सर्व स्टेटमेंट जी क्वेश्चन नंबर 11 मध्ये सर्व स्टेटमेंट दिले आहेत ते करेक्ट आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 11चा करेक्ट आन्सर आहे 1. ऑप्शन नंबर 1 ए संपूर्ण विधान बरोबर. क्वेश्चन नंबर 12. चला लवकरात लवकर या प्रश्नाचे उत्तर तत्काळ थणथणीत द्यायचा. क्वेश्चन नंबर 12 काय सांगतो? श्री गोविंद प्रभू चरित्र हा ग्रंथ इसवी सन 1288 मध्ये लिहिला. या ग्रंथात एकूण 325 लीळांचे संकलन आहे. श्री गोविंद प्रभू म्हणजे परमेश्वरी अवतार असे मानल्याने ईश्वरी पुरुषांचे चरित्र म्हणून या ग्रंथाकडे बघितले जाते. ए आहे पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, बी आहे उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक, सी आहे संपूर्ण चूक आणि डी आहे संपूर्ण विधान बरोबर. श्री गोविंद प्रभू चरित्र हा ग्रंथ इसवी सन 1288 मध्ये लिहिला. करेक्ट. या ग्रंथात एकूण 325 लीळांचे संकलन आहे. ॲब्सोल्युटली राईट. श्री गोविंद प्रभू म्हणजे परमेश्वरी अवतार असे मानल्याने ईश्वरी पुरुषांचे चरित्र म्हणून या ग्रंथाकडे बघितले जाते. अगदी बरोबर. म्हणून सर्व जी स्टेटमेंट आहे ती बरोबर आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 12चं करेक्ट आन्सर आहे संपूर्ण विधान बरोबर. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 काय सांगतो? सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, मूर्तिप्रकाश या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, मूर्तिप्रकाश या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? 4 ग्रंथकार दिलेले आहेत. त्यापैकी अचूक जे उत्तर आहे ते आपल्याला निवडायचं आहे. सर्वात आधी सूत्रपाठ कोणी लिहिलेला आहे? सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ आणि मूर्तिप्रकाश हे जे सर्व तिन्ही जे ग्रंथ आहे ते केशोबासांनी लिहिलेले आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 13चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 डी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14. चला वाचा नीट काय सांगतो आणि अचूक आन्सर द्यायचा.
क्वेश्चन नंबर 14, खालील दिलेल्या ग्रंथाच्या उगमानुसार क्रम लावायचे आहेत. ए बी सी डी. सूत्रपाठ दिले, ए आहे सूत्रपाठ, बी आहे दृष्टांत पाठ, सी आहे स्मृतीस्थळ, डी आहे मूर्तिप्रकाश. तर सर्वात आधी सूत्रपाठ येईल, त्याच्यानंतर दृष्टांत पाठ येईल, त्याच्यानंतर स्मृतीस्थळ येईल आणि त्याच्यानंतर मूर्तिप्रकाश येईल. म्हणून ए बी सी डी ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 14. केसोबास यांनी सूत्रपाठ या ग्रंथात एकूण सूत्रापैकी स्वतः निवडलेली 782, परशुरामांचे 240, रामेश्वरांचे 218 आणि पंचकृष व पंचनाम यांची 15 अशी एकूण 1255 सूत्रे मांडली आहेत. 4 ऑप्शन दिलेले आहेत. संपूर्ण विधान चूक, संपूर्ण पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, संपूर्ण विधान बरोबर आणि डी आहे संपूर्ण उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक. क्वेश्चन नंबर 15 चं करेक्ट आन्सर आहे संपूर्ण विधान बरोबर. ऑप्शन नंबर 3 सी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 16. चला लवकरात लवकर आन्सर द्या. क्वेश्चन नंबर 16 काय सांगतो, इसवी सन 1280 सकी 1202 मध्ये केसोबासांनी चक्रधारांच्या तोंडी आलेल्या सूत्रांचे संपादन कोणत्या ग्रंथामध्ये केलेले आहे? कोणत्या ग्रंथामध्ये केले आहे? 4 ऑप्शन आहेत. ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. ए आहे मूर्तिप्रकाश, बी आहे दृष्टांत पाठ, सी आहे स्मृतीस्थळ, डी आहे सूत्रपाठ. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. वरील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. ऑप्शन नंबर 4 केवळ डी सूत्रपाठ या ग्रंथामध्ये संपादन केलेले आहे. क्वेश्चन नंबर 17. चला आन्सर द्या. क्वेश्चन नंबर 17, केसोबासांचा दृष्टांत पाठ हा ग्रंथ कधी निर्माण झालेला आहे? ए आहे इसवी सन 1211, बी आहे इसवी सन 1280, सी आहे इसवी सन 1213 आणि डी आहे इसवी सन 1288. केसोबासांचा दृष्टांत पाठ हा ग्रंथ इसवी सन 1288 मध्ये निर्माण झालेला आहे. ऑप्शन नंबर 4 डी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 का आहे, दृष्टांत पाठ या ग्रंथात एकूण 114 दृष्टांत आहेत. या दृष्ट पाठात चक्रधराच्या तत्वज्ञानाची मांडणी शास्त्रश्लोक पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे स ग तुळपुळे याला उद्धरण सिद्धांत वरील जणू एक उपनिषद म्हटल्याचे आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. संपूर्ण विधान चूक, संपूर्ण विधान बरोबर, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक आणि उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक. तर ऑप्शन नंबर बी, सेकंड ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. संपूर्ण विधान बरोबर. क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 सेम क्वेश्चन आहे, चुकी बरोबर.
स्टेटमेंट नीट वाचायचे आणि स्टेटमेंटच्या पद्धतीनुसार एखादी जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण सहजरित्या त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. क्वेश्चन नंबर 9 सांगतो की स्मृतिस्थळ हा ग्रंथ इसवी सन 1313 सके 1235 काळात म्हणजे नागदेवाचार्यांच्या मृत्यूनंतर झालेला आहे. हा ग्रंथाचा लेखक कोणी एक नसून अनेकांच्या संकलनातून हा ग्रंथ तयार झालेला आहे. तर क्वेश्चन नंबर 19चं करेक्ट आन्सर आहे संपूर्ण विधान बरोबर. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. कम ऑन. क्वेश्चन नंबर 20. चला लवकरात लवकर आन्सर द्या. क्वेश्चन नंबर 20 काय सांगतो. क्वेश्चन नंबर 20 स्मृतिस्थळ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. 4 ऑप्शन दिलेले आहेत. केशवदास महिमभट, नरेंद्र परशुराम. तर स्मृतिस्थळ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. नरेंद्र परशुराम. क्वेश्चन नंबर 20चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी केवळ 3 आणि केवळ 4. नरेंद्र आणि परशुराम या दोघांनी मिळून हा ग्रंथ लिहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 21. चला वाचा. मूर्तिप्रकाश या ग्रंथाची निर्मिती केशवदासांनी कधी निर्माण केलेली आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 1, 2, 3, 4. इसवी सन 1280, इसवी सन 1288, इसवी सन 1213 आणि इसवी सन 1289. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. इसवी सन 1289 मध्ये मूर्तिप्रकाश जो केशवदासांनी लिहिलेला आहे तो 1289 मध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 22. मूर्तिप्रकाश या ग्रंथात ओवींची संख्या 3000वर असून श्री चक्रधर स्वामींच्या मूर्तींचे वर्णन ओवीच्या माध्यमातून केले आहे. 4 ऑप्शन आहेत. उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक आणि पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चूक. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 22चा ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. सी संपूर्ण विधान बरोबर. क्वेश्चन नंबर 23. चला वाचा. या प्रश्नाचे प्रश्न नेहमी एक्झाम मध्ये विचारले जातात. सेम पॅटर्न एक्झाम मध्ये येतं म्हणून आपण कोणत्याही प्रकारचा प्रश्न स्किप करता कामा नये. नीट वाचायचा, समजून घ्यायचा, त्याच्यानंतर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. काय 23 क्वेश्चन्स काय सांगतो. ओळी आहेत, ग्रंथाच्या ओळी आहेत. त्या ओळी कोणत्या ग्रंथातील आहेत त्या आपल्याला ओळखायचे आहे. तेचे चातुर्य सामर्थ्यास्व सकड ग्रंथ भोगीती गर्व ज मूर्तिप्रकाशांचे भाव डोळान देखती तवची सरितांचे गडगर्जन जव समुद्रेसी नव्हे दर्शन तैसे सकड सिद्धांताचे विचारण माझे या कविते पुढे वरील ओळ्या कोणत्या ग्रंथातील आहे. ए आहे लीळाचरित्र, 2 आहेत रुक्मिणी स्वयंवर, 3 आहे मूर्तिप्रकाश, 4 आहे स्मृतिस्थळ. वरील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. ऑप्शन नंबर 3 मूर्तिप्रकाश हे या ग्रंथातील या ओळी आहेत. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. मूर्तिप्रकाश. क्वेश्चन नंबर 24.
मॅचिंगचा क्वेश्चन आहे. ग्रंथ काळ यांच्या जोड्या. ग्रंथ व काळ यांचे सूची ए आणि सूची बी. एक आहे लीळाचरित्र, 2 आहे सूत्रपाठ, 3 आहे दृष्टांतपाठ, 4 आहे मूर्तिप्रकाश आणि 5 आहे स्मृतिस्थळ. तर लीळा ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आंसर. क्वेश्चन नंबर 24 चा करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर 1. लीळा चरित्रचा आहे इसवी सन 1283, सूत्रपाठचा आहे इसवी सन 1280, दृष्टांतपाठचा आहे इसवी सन 1288 आणि मूर्तिप्रकाशचा आहे इसवी सन 1313 आणि स्मृतिस्थळचा आहे इसवी सन 1289. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आंसर. क्वेश्चन नंबर 24. चला, हा शेवटचा प्रश्न आहे. हा आजच्या क्लासमध्ये आपण संपूर्ण महानुभावीय गद्य वाङ्मय हे जे प्रकरण आहे ते कंप्लीट केलेलं आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण त्यावरील सर्व प्रकरण कंप्लीट MCQs कंप्लीट करणार आहोत. क्वेश्चन नंबर 25 आहे. खालील दिलेला कोणते ग्रंथ केशवभासांनी लिहिलेले नाहीत? ए आहे लीळाचरित्र, बी आहे स्मृतिस्थळ, सी आहे मूर्तिप्रकाश आणि डी आहे सूत्रपाठ आणि ई आहे दृष्टांतपाठ. दृष्टांतपाठ केशवभासांनी लिहिलेला आहे, सूत्रपाठ केशवभासांनी लिहिलेला आहे, मूर्तिप्रकाश केशवभासांनी लिहिले आहे, स्मृतिस्थळ आणि लीळाचरित्र केशवभासांनी लिहिलेले नाहीत. म्हणून क्वेश्चन नंबर 25 चा करेक्ट आन्सर आहे ए आणि बी. ओके, तर चला आजच्या क्लासमध्ये फक्त आज एवढंच. दुसऱ्या क्लासमध्ये आपण दुसरे MCQs दुसऱ्या युनिटवरील MCQs कंप्लीट करणार आहोत.